मंडळी, श्रावण सुरू होण्यापूर्वी सगळ्यांच्या खास करून नॉनव्हेज प्रेमींच्या आवडीचा सण म्हणजे गटारी अमावस्या। या दिवशी बहुतांश लोकांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे मांसाहारी पदार्थ बनवले जातात। पण खूप कमी जणांना माहीत आहे की गटारी अमावस्येचं मूळ नाव गटारी नाही तर गतहरी अमावस्या आहे। त्यामागचे कारण आज आपण जाणून घेऊयात। गटारी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर मजा मस्ती, भरपूर मांसाहार आणि मद्यपानाचं चित्र उभं राहतं। मात्र गटारीचा अर्थ केवळ इतकाच आहे का? आणि गटारी या शब्दाचा अर्थ गटार या शब्दाशी काही संबंध आहे का? आपण ज्याला आज गटारी अमावस्या म्हणतो तिचं मूळ नाव गतहरी अमावस्या आहे। गतहरी हा शब्द गत म्हणजे गेलेला आणि आहार या शब्दाचं मिश्रण आहे, ज्याचा अर्थ त्यागलेला आहार। कालांतराने गतहरी हा शब्द बदलत बदलत गटारी अमावस्या असा अपभ्रंशित रूपाला प्रचलित झाला। यंदा 2025 मध्ये श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होत आहे। त्यामुळे यावर्षी गतहरी अमावस्या 24 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे। श्रावण हा महिना पावसाळ्यात येतो आणि या काळात पचनशक्ती कमी होत असल्यामुळे हलक्या अन्नाला अधिक प्राधान्य दिलं जातं। यामुळे मांसाहार आणि मद्यपान यासारख्या गोष्टी टाळण्याचं महत्त्व वाढतं। त्यामुळे गतहरी अमावस्येच्या दिवशी लोक जड अन्नाचे म्हणजेच मांसाहाराचे सेवन करून पुढील काळात संयम पाळतात। परंतु आषाढ अमावस्या किंवा गतहरी अमावस्या, ज्याचा अर्थ आहे त्यागलेला आहार, श्रावणात जे पदार्थ वर्ज्य असतात त्यांचा त्याग करण्याआधीचा दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो। मंडळी, गटारी हा शब्द गतहरी या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे आणि त्याचा गटार या शब्दाशी काहीही संबंध नाही।